आणि आता पाहूया ठाकरे बंधूंचं मनोमिलन आणि युती संदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीवर केलेलं आहे। त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये युतीच्या चर्चेला बळ मिळालंय। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीबाबत कुठलंही वक्तव्य करू नका असं राज ठाकरेंनी सांगितलं। यावेळेस वेळ आली तर आपण स्वतःच बोलू असंही त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केलेलं आहे। युतीबाबत नेते सकारात्मक आहेच म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। तसंच सोशल मीडियावर जाहीर सांगून कुणीही फोन करत नाही, कदाचित दोन्ही नेत्यांचे एकमेकांना फोनही झाले असतील असं सांगत युतीचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी केलेले आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा मागतील तेव्हा सहमती दर्शवावी असं जाधवांनी म्हटलेलं आहे। उद्धव आणि राज ठाकरेंच्या युती संदर्भातील चर्चांना उधाण आले। यावर आता सुषमा अंधारे यांनीही भाष्य केलेले आहे। दोन भावांनी हातात हात धरले तर कुठलेही हात हातात घ्यायची गरज नाही असं वक्तव्य अंधारेंनी केलेलं आहे। राज्यामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी इच्छा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। आज शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होती। त्यानंतर बोलताना मनसे नेत्यांनी सूर आळवलाय। यावेळेस दोन भावांमध्ये फूट पडल्यामुळे कंगना राणौत आणि किरीट सोमय्या सारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढलेली आहे। त्यामुळे दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या। जालन्यामध्ये घनसावंगीमध्ये शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहे। या आठवड्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांची तयारी सुरू केलेली आहे। कमी वेळ पाहता शेतकऱ्यांनी शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचाच वापर केलेला आहे। यासाठी ट्रॅक्टरने नांगरट, रोटा मारणं, सरी पाडणं आदी कामं करताना दिसून येत आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये वाहन अडवून तिघांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। ढोबळे कुटुंब जमिनीच्या वादातून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते। तिथून परतत असताना आरोपींनी सिनेस्टाईल पाठलाग करत आधी त्यांचं वाहन अडवलं। त्यानंतर वाहकाच्या काचा फोडत लाठाकाठ्या घेऊन आलेल्या 15 जणांनी तिघांना मारहाण केली। बीडच्या अंबाजोगाईमध्ये शुभांगी शिंदेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती। या प्रकरणातील आरोपी पतीसह सासरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे। मात्र 5वा आरोपी संदीप काचगुंडे फरार आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। हिंगोलीच्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत एक महिला कर्मचाऱ्याने IAS अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी करत लाखोंची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला। दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्याचा हा प्रकार लक्षात आल्याने रक्कम खात्यामध्ये वर्ग करण्यात राहिलं। सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं नांदेडमध्ये भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यावेळेस गडगा इथल्या भुजंग भाकरे याच्या एक एकर क्षेत्रामधील टोमॅटो पिकाचा शेतातच चिखल झालाय। या आसमानी संकटानंतर अद्याप नुकसानीचा पंचनामा झालेला नाही। हतबल झालेल्या शेतकऱ्यानं सरकारनं त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केलेली आहे। आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या। गडचिरोली जिल्ह्यामध्ये छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कवंडे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज भेट दिली। जनजागरण मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी नागरिकांसोबत संवाद साधला। इथल्या नागरिकांसोबत जमिनीवर बसून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आपण पाहत असतो, मात्र गडचिरोलीत आज वेगळं चित्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना अकोल्यातल्या पातूर वाशिम रस्त्यावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली। ट्रक चालकाला ट्रकमधून धूर निघत असल्याचं दिसताच चालकानं सतर्कता बाळगली आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला। या आगीमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालेलं आहे।
मान्सून विदर्भामध्ये सक्रिय होण्यासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. विदर्भामध्ये 13 ते 14 जूनच्या सुमारास मान्सून सक्रिय होण्याचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे. 28 मे रोजी गडचिरोलीत पोहोचलेला मान्सून 8 दिवसांपासून तिथेच खोळंबलेला आहे. नागपुरात आता स्वाईन फ्लूनं डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. नागपुरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरतंय. यवतमाळमध्ये दिव्यांग प्रवर्गातून सेवेमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिलेले आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र धारकांची चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे. दरम्यान ही तपासणी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नागपुरात पाचपावली पोलिसांनी चोरी केलेले मोबाईल फोन नागरिकांना परत केलेले आहेत. वेगवेगळ्या कंपनीचे 20पेक्षा जास्त मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले होते. आपला मोबाईल फोन परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांना पावसानं अक्षरशः सोडपून काढलेले. करवीर तालुक्यामध्ये भुयेवाडी या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. रस्ते आणि शेतामध्ये पाणीच पाणी साचलं होतं. ओढे नाल्यांचं पाणी रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली आणि या पाण्यातून आपला मार्ग काढावा लागला. विशाळगडावर कुठलाही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असे आदेश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेले. ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. या कारणानं जिल्हा प्रशासनानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ ग्रामविकास खात्यासाठी सावत्र भाऊ आहेत का असा सवाल तुकाराम बाबा महाराजांनी विचारलेला आहे. 9 जूनपासून ग्रामपंचायत नियुक्तीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले. आषाढी वारीमुळे 15 जून दरम्यान पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी या संदर्भात माहिती दिली आहे. 65 एकर परिसरामध्ये शौचालय पाहणी करून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. या माध्यमातून पंढरपूर वारीपूर्वी वारीनंतर सुद्धा शहर स्वच्छता केली जाणार आहे. आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. जळगावमधील एरंडोल बस स्थानकामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं असून स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. बस स्थानकावरील गैरसोयींमुळे प्रवासी वर्गामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते. परिसरातील विविध दुकाने तोडल्यामुळे स्थानकाचं पूर्णपणे विद्रुपीकरण झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये बस स्थानक सर्वत्र तुंबून चिखल झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये गिरणा नदीवरील अवैध वाळू उपसाविरोधात 20 गावातल्या ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. थेट अवैध वाळूचे ट्रक सरपंच गावकऱ्यांनी पकडून देत तहसीलदार कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत. मात्र पोलीस याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही. हा वाळू उपसा बंद न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे. जळगावच्या एरंडोल शहरामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलेले. सासरच्या मंडळींकडनं चारित्र्यावर संशय घेत छळ होत होता असा आरोप पीडित विवाहितेच्या भावानं केलेला आहे. तर भावाच्या तक्रारीवरनं पतीसह सासरच्या चौघांवर एरंडोल पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन झालं. या शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली. यावेळेस गरजू नागरिकांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. याशिवाय रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आले. नंदुरबारच्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सातपुड्याच्या नद्यांना पूर आलेला आहे. तसेच धडगावच्या चमसैली घाट परिसरामध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे. आणि आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या. सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यातील वाद उफाळलेला आहे. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बडगुजर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये 3 कुत्रे आणि खाली मराठीमध्ये 2 टॉमी आणि 1 मामी असा उल्लेख करण्यात आलेला.
चांदवडच्या रायपूर भडाणे शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. रामदास आहेर हे शेतकरी शेतीमध्ये झाडाझुडपांमध्ये दबा बसून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेत शिवारामध्ये पाहणी केली आणि या ठिकाणी 2 पिंजरे लावण्यात आलेले आहेत. येवला इथं भुजबळांच्या संपर्क कार्यालयामध्ये पावसासह संभाव्य कोरोना परिस्थितीचा उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. शहरामधील नालेसफाईसह पाण्याचा निचरा होणारी कामं वेळेत पूर्ण करा. शहरामध्ये पावसाचं पाणी तुटणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना यावेळी दिलीप खैरे यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. येवल्याच्या सत्यगावामध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 शेळ्या जागीच ठार झाल्या तर 2 शेळ्या बिबट्या घेऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसेच बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. नाशिकच्या पिंपळगावामध्ये लग्नाला जाणारा ट्रक रस्त्यावर उलटलेला आहे. यामध्ये 14 ते 15 जण जखमी झाले. यावेळेस माजी आमदार धनराज महाले एका कार्यक्रमाला जात असताना घटनास्थळी थांबले आणि जखमींना रुग्णालयात पाठवलं. दरम्यान हा रस्ता कॉन्क्रीटचा झाल्याने वाहने सुसाट धावतात. त्यामुळे ट्रकचा अपघात झाल्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये समग्र शिक्षण योजनेतून शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांना मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला गती दिली जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत, अशी माहिती गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सतीश बच्छाव यांनी दिलेली आहे. आणि आता मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येते. बकरी ईदवरनं मीरा रोडमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. इथल्या नॉर्थ गार्डन सिटी संकुलामध्ये वाहनांची तपासणी केली जाते. कुणी चोरून बकरा नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारतीमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. याबाबत मुसलमानांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुसलमान धर्मियांचे सण आल्यावरच हे लोक वाहनांची तपासणी करतात असा आरोप मुसलमानांनी केलेला आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. आत्तापर्यंत असं काही पण कुठल्या पण सणाला झालं नाही आहे. ह्याच सणाला होत आहे. प्रिव्हियस इयरला पण हा सणाला होत होता. तर माझं म्हणणं हे आहे की सिक्युरिटी एन्हान्स जर तुम्ही करतात सोसायटी तर आम्ही पूर्ण कॉपरेशन देणार. पण काय असते की ते सिक्युरिटी एन्हान्स पूर्ण वर्ष चालायला पाहिजे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन. पण तुम्ही फक्त हे टार्गेट सणाला जे करतात त्याच्याबद्दल आपली आपत्ती आहे आणि त्याच्याबद्दल ते इल्लीगल आहे. तुम्ही नाही करू शकता ते. आणि यानंतर पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतो. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्यानं शेतकरी कुटुंबियाला चक्क बंदुकीचा धाक दाखवला. ही घटना हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासारसाई भागामध्ये घडली. या प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीखाली आहेत. हगवणे जेसीबी फसवणूक प्रकरणी शशांकचा मित्र प्रणय साठेला अटक करण्यात आलेली आहे. प्रणय साठे हा रिकव्हरी एजंट मध्यस्थी केल्या असल्याने निष्पन्न झालेले. मांडवलीसाठी शशांकने त्याचा चालक देवानंद कोळीच्या माध्यमातून गुगल पेद्वारे 30,000 रुपये प्रणय साठेला दिले. ती रक्कम प्रणयने आरोपी गणेश कोतले ट्रान्सफर केल्याचं उघड झालेलं आहे. आषाढी वारी निमित्ताने पैठणवरून नाथांच्या पालखीचं 18 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यंदा चांदीपासून बनवलेल्या रथातून पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला जाणार आहेत. नाथांच्या पालखीला चांदीच्या रथाचा साज देण्याची पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळेस पालखी प्रस्थान किमान 1.5 ते 2 तास उशिरा होणार आहे. यंदा प्रस्थान सोहळा गुरुवारी होत असल्यानं या वेळेमध्ये बदल झालेला आहे. गुरुवारच्या पालखीमध्ये खंड पडू न देता
पालखी प्रस्थान सोहळा पार पडण्याचं नियोजन देवस्थानानं केलेलं आहे. त्यानुसार वारकऱ्यांनी नियोजनात बदल करण्याचं आवाहन देवस्थानानं केलेलं आहे. पुणे अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली, तर या दुर्दैवी घटनेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. आणि आता बातमी पुण्यातून. पुण्यातील डिंभे धरण आणि माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. डिंभे धरणाजवळील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटलाय. माळीणकडे जाणारी वाहतूक बंद झालेली आहे. नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. आणि आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या. सिंधुदुर्गात पावसाचा हंगाम सुरू झालेला आहे. शेतकरी वर्गाकडून बांबू लागवड सुरू करण्यात आलेली आहे. इथला बांबू उच्च प्रतीचा असून राज्यासह कर्नाटक, गुजरातमध्ये सुद्धा विक्रीला पाठवला जातो. अगरबत्तीच्या काड्या निर्मितीसाठी त्याचा सर्वाधिक वापर केला जातो. कमी श्रमातून लाखो रुपयांचं उत्पन्न या शेतीतून मिळतंय. सिंधुदुर्गमधील सावंतवाडीमध्ये रानगव्याच्या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे. आदित्य परब असं नाव आहे. तो दुचाकीवरनं माडखोलकडे जात होता. यावेळेस गव्यानं समोरून येऊन त्याला ठोकर दिली. सिंधुदुर्गामध्ये दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले केर बांबर्डे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वन्य हत्तींना आता ताटकळ जोळंबे भागाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. काल जोळंबे भिबेवाडी इथं सदाशिव भिडे यांच्या बागायतीमध्ये हत्तींनी मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची घटना घडली. यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. तांत्रिक बिघाडामुळे मालवाहू बार्ज रत्नागिरी किनाऱ्याला आलेले. गेल्या 2 दिवसांपासून रणपार गावाजवळ बार्ज अडकून पडलेले. बार्जवरील 12 कर्मचारी सुखरूप आहेत. गोव्यातून तेल भरून बार्ज बदलापूरकडे निघालेलं होतं. तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांकडून जहाजाची तपासणी आता करण्यात आलेली आहे. किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. एकाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे, तर दोघेही तळा पोलीस ठाण्यातनं रायगड किल्ल्यावर बंदोबस्तासाठी गेले होते. किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर नाणी दरवाजाजवळ डोंगरातील दगड खाली येऊन अपघात झालेला आहे. आणि आता पाहूयात मुंबईमधल्या टॉप 5 बातम्या. महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतील. विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का, हा मोठा प्रश्न आहे. अभिनेता दिनो मोरियाच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी दिनो मोरियाच्या मुंबईतील घरी ईडीनं छापेमारी केलेली आहे. या प्रकरणी त्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 2दा चौकशी करण्यात आली. दिनोचा भाऊ सँटिनो मोरिया याचीही चौकशी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच मृदा आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. होम आणि कार लोन घेणाऱ्यांना आज मोठा दिलासा मिळालेला आहे. आरबीआय रेपो दर 5.5% झालाय. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना व्याजदरामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. क्रेडिट सायकलला पुन्हा एकदा ऊर्जा देणं आणि सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेचा प्रभाव कमी करणं हा या कपातीचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. लोकलमधून विरुद्ध दिशेने उतरण्याच्या प्रवासाला जीवावर बेतलेला आहे. यावेळेस रेल्वेच्या लोखंडी कुंपणामधून पडून राजेश हमीरा या प्रवाशाचा मृत्यू झाला. लोखंडी कुंपणावर पडल्याने मानेला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. मुंबई सेंट्रल अप जलद मार्गावर ही घटना घडलेली आहे. प्रवासी विरुद्ध दिशेने का उतरला हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. आता पाहूया ठाणे पालघर मधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक चुरशीची ठरणार आहे। यावेळेस 154 अर्जांपैकी 14 अर्ज बाद झाल्याने 140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान 29 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे। कोपरखैरणे पोलिसांनी हुक्का पार्लरवर मोठी कारवाई केलेली आहे। ठाणे हद्दीतील सेक्टर 1 मधील मित्तल टॉवरमधील ताज कॅफे नावाच्या हुक्का पार्लरवर धाड टाकत 1.5 कोटींच्या मुद्देमालासह 3 गाळे जप्त केले। या कॅफेमध्ये चालक हेमंत पंडित आणि त्याचा सहकारी नदा जुमानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवी मुंबईमध्ये क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली एकाला 1,03,00,000चा गंडा घातलेला आहे। पनवेल सायबर सेलने या प्रकरणी एकाला अटक केलेली आहे। जुबेर शमशाद खान याला मुंबऱ्यातून अटक केलेली आहे। आरोपीने फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून क्रिप्टो गुंतवणुकीद्वारे भरघोस नफा मिळेल अशी पोस्ट केली, त्यातच पीडित व्यक्ती फसलेली आहे। वांगणीच्या पाषाणे गावामध्ये विकासकांनी मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारलेले, मात्र या प्रकल्पातील सांडपाण्याने उल्हास नदी प्रदूषित होते। याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बंधनकारक असताना सुद्धा विकासकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले। या नियमामुळे शासकीय नियम केवळ कागदपत्री दाखवण्यात आलेले आहेत का, असा सवाल उपस्थित झालेला आहे। मनसेने केडीएमसी मुख्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढला। वाढीव कचरा शुल्क प्रकरणी पालिका मुख्यालयावर मनसेने धडक मोर्चा काढला। ठेकेदाराच्या घशात टाकण्यासाठी कल्याणकरांच्या घराघरातून पैसे काढणार असाल तर आमचा विरोध असणार आहे, असं आमच्याकडनं शांततेची अपेक्षा बाळगू नका, असा इशारा यावेळेस अविनाश जाधवांनी केडीएमसीला दिलेला आहे। वसई विरार शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। आतापर्यंत कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेले। सर्व रुग्णांवर पालिकेच्या जीवनदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांनी केलेलं आहे। आणि आता बातमी आहे लातूरमधून। लातूरमध्ये घरकुल योजनेचा सर्वे करत असताना महिला ग्रामसेवक आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी पैसे घेतल्याचं समोर आले। ही धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामधील कवळाखेड इथे घडलेली आहे। प्रत्येक अर्जदाराकडनं 300 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा सर्वे सुरू आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांना उदगीर पंचायत समितीकडे केलेली आहे। तो रविवारी आम्ही विचारला, मॅडम आज सुट्टी आहे, आज हा कोणते सर्वे होत आहे? तर त्यांनी म्हणतात की बाबा मी प्रायव्हेट माणूस आणलेला होता सर्वे करायला, माझा तो जो मानधनावर तो माणूस करतो, त्याला पैसे देण्यासाठी हा माणूस 300 रुपये प्रमाणे मी बोललेला आहे आणि प्रत्येकाने 300 रुपये या सर्वेला दिलेच पाहिजे, अन्यथा कोणाचाही सर्वे केला जाणार नाही। आणि आता पाहूयात राज्याभिषेक सोहळ्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला। युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं। उत्सव मूर्ती आणि त्यानंतर मेघडंबरीतील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाण्यांचा अभिषेक करण्यात आला। रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यामध्ये अत्यंत उत्साहात साजरा झाला। संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये होळीच्या माळावर मर्दानी खेळ खेळले जात आहेत। संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे यांनीही यावेळेस उपस्थिती दर्शवली। कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यामध्ये 351वा राज्याभिषेक दिन सोहळा पार पडला। शाहिरी पोवाडा, समूहगीत आदी कार्यक्रम सुद्धा पार पडले। यावेळी शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक झाला। या सोहळ्यासह खासदार शाहू छत्रपती महाराजांसह राजपरिवारातील सदस्य, समाजातील मान्यवर आणि शिवभक्त उपस्थित होते। तुळजाभवानी मंदिरामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे। देवीच्या गाभाऱ्यामध्ये शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं।
भुसावळच्या रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शिवरायांचा जयघोष करण्यात आला। आणि यानंतर बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 12 जून नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला असून आठवडाभरामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। दरम्यान 12 जून नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। राज्यामध्ये आता पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट देण्यात आलेला आहे। मे महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस बरसला होता, त्यानंतर आता मात्र पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरीही 12 जून नंतर आता पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे।